रावळ भाऊ यांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. पाल्याच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी संस्था, शिक्षक आणि पालक मिळून आपण त्यांचं भविष्य खऱ्या अर्थानं घडवण्याचं कार्य करत असतो. आणि या प्रसंगी वर्षातून आपण 2 मोठे पालक मेळावे घेत असतो, त्यापैकी हा पहिला पालक मेळावा इथं संपन्न होतोय. या प्रसंगी उपस्थित असलेले आपण सर्व पालक बंधू भगिनी, आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय फडणवीस साहेब, सचिव शाह साहेब, उपाध्यक्ष रावळ भाऊ, त्याच पद्धतीनं आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय करांडे सर यांचं मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. सर्व मान्यवरांना विनंती करतो की विद्यादेवता सरस्वतीचं पूजन करून आपण या पालक मेळाव्याची सुरुवात करावी. पण जगाच्या नवनवीन दिशा पादाक्रांत करण्याचं, त्याच्या पंथामध्ये बळ देण्याचं काम हे विद्यालय करत आहे. आणि आम्हाला सतत त्या ठिकाणी संस्थेचं मार्गदर्शन असतं. त्याच्या मार्गदर्शनानुसार आपण त्या ठिकाणी हे सर्व कार्य करत असतो. पुन्हा एकदा या पालक मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आपण सर्व बंधू भगिनी, आपल्या संस्थेचे सर्व मान्यवर यांचं मी स्वागत करतो. आणि या स्वागत गीतानंतर आपण या मेळाव्याची सुरुवात करूया. स्वागत गीत Yes.
विद्यार्थी संगीत शिक्षक सुहासित सर दस्ते सर यांनी बसवलेलं होतं. खऱ्या अर्थानं मी म्हणालो की संस्था आपल्याला मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम करत असते. आमचा विद्यार्थी मतदार फरांजटे आज आपल्याच्या अनेक परीक्षा पास झालेल्या आज शिक्षकांच्या बरोबर तो संगीत साहित्य करत आहे. त्याचबरोबर समोर माईक वरती ज्या मुली गात होत्या त्याच मुली पुढे जाऊन त्या ठिकाणी आपलं गायनाबद्दल करिअर करू शकतात. म्हणजे अतिशय बारकाईच्या पद्धतीनं आपली संस्था आपलं विद्यालय विद्यार्थ्यांना केंद्रभूत मानून त्या ठिकाणी काम करत असतं. त्यानंतर 10वीचा निकाल लागला. सुमारे 147 विद्यार्थी बसलेले होते. दुर्दैवाने एक विद्यार्थी पाठीमागे राहिला. त्याच पद्धतीनं शासनाच्या वतीनं स्कॉलरशिप परीक्षा झाल्या. 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षा, 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षा. खऱ्या अर्थाने या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, स्कॉलरशिप परीक्षा आहेत, त्या भविष्याच्या स्पर्धा परीक्षा या ठिकाणी ठरत असतात. विद्यार्थ्यांना इथंच त्या ठिकाणी 5वी मध्ये त्यांचं बेसिक ज्ञान त्याचा भक्कम पाया तयार केला जातो आणि हेच विद्यार्थी पुढे जाऊन अधिकारी बनत असतात. अनेक विद्यार्थी आपले PSI झालेले आहेत, डॉक्टर एवढी झालेले आहेत, परदेशामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी 5वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तुंग असं यश मिळवलं त्या विद्यार्थ्यांची मी नावं वाचतो. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय फरांजटे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. 5वी मध्ये जिल्ह्यामध्ये 158वा क्रमांक आणि तालुक्यामध्ये 3ऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेला सतेज भंडारे उत्तुंग असं यश त्यांनी मिळवलं. त्याच पद्धतीनं 8वी स्कॉलरशिप परीक्षा अक्षरा कदम जिल्ह्यामध्ये 86वा क्रमांक. त्यानंतर आता 10वी मध्ये भागेश भोंकर हा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. त्याला 96% मार्क्स मिळाले. आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय भाऊजी त्याचा सत्कार करावा अशी विनंती. त्यानंतर योगिता शिरसाट आले का पालक या तिला 95.60% गुण मिळवले. फरांजटे मॅडम यांनी सत्कार करावा या. तेजस्वी शिरकर 95% मार्क्स. विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय कराटे सर यांनी या तेजस्वीचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. परीक्षेमध्ये ज्यांनी यश संपादन केलं समर्थ भरत कणसे आहे विद्यार्थी. साहेबांच्या पालकाने असते तर या अमोल तारळेकर. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं 6वी मध्ये 7वी मध्ये या ठिकाणी ज्या विद्यार्थी आहेत त्यांचे पालक इथं आलेले आहेत त्या पालकांना आपल्या हिंदी हा विषय शिकवतो की आपला वर्ग शिक्षक आहे. 7वी 8वी त्याचबरोबर 5वी हा हिंदी विषय आणि 10वीला त्यासाठी राज्यशास्त्र हा विषय शिकवतो. मी प्रमोद चंद्रवाडी इतिहास विषय आणि 5वी ब 6वी अ आणि क 7वी ब तसेच 8वी ब आणि क 9वी अ क आणि 10वी अ या विषयाला इतिहास विषयाचं अध्यापन करीत आहे.
माझं क्वालिफिकेशन आहे BSc BA. मी आता 7वी अ ब क 9वी क आणि 10वी क तर गणित विषय शिकवतो. माझं नाव सुनील पदारे आहे. माझ्याकडे 8 वर्षे आहे आणि 10वी क या वर्गासाठी मी होतोय. त्याचबरोबर 8वी क या वर्गासाठी मराठी विषय, 9वी क या वर्गासाठी 10वी क साठी मराठी हा विषय अध्यापक करतोय आणि 8वी क साठी भूगोल या विषयाचा अध्यापक करतो. धन्यवाद. याचा 9वी क ला वर्ग शिक्षक आहे. 5वी ब 6वी ब 7वी ब 8वी ब 8वी क आणि 9वी या वर्गांना इंग्रजी विषयाचा अभ्यास करतोय. माझी शैक्षणिक पात्रता आहे MA BA DSM. धन्यवाद. नमस्कार, मी बळीराम पोदार. माझ्याकडे आता 9वी ब चा वर्ग चालू करून आहे. 5वी 6वी 7वी आणि 10वी क सर्व माझ्याकडे. माझा मुख्य विषय इंग्रजी आणि माझं क्वालिफिकेशन आहे MA. धन्यवाद. मी सौ साळुंखे देसाई. माझं क्वालिफिकेशन आहे MA BEd. 5वी या वर्गाची वर्ग शिक्षिका आहे. 5वी या वर्गाला परिसर अभ्यास हा काही शिकवते. 7वी क आणि 8वी या वर्गासाठी विज्ञान विषय शिकवते आणि 5वी ब आणि 7वी या वर्गाला मराठी विषय शिकवते. धन्यवाद. BSc BEd आहे. मी इयत्ता 8वी क ची वर्ग शिक्षिका आहे. तसेच मी इयत्ता 8वी क 8वी ब 9वी ब आणि 10वी ब ला गणित विषयाचा अध्यापन करते. तसेच 10वी ला विज्ञान हा विषयाचा अध्यापन करते. मी सौ प्रीती विनायक नरुले. क्वालिफिकेशन MA BEd. इयत्ता 5वी ब या वर्गाची वर्ग शिक्षिका असून मी 5वी ब ला हिंदी विषय शिकवते. 8वी 9वी ब क आणि 10वी ब क या वर्गाला मी हिंदी विषय शिकवते. मी सौ कोळी SS MA BEd. मी 10वी ब ची वर्ग शिक्षिका. 10वी ब ला मी मराठी, त्याचबरोबर 9वी ब आणि क आणि 8वी ब आणि 7वी क 6वी अ ला मराठी विषयाचं अध्यापन करते. तसेच 6वी ब ला मी इतिहास या विषयाचं अध्यापन करते. धन्यवाद. नमस्कार, मी प्रियांका सूर्यवंशी दुबे. मी इयत्ता 8वी ते 10वी ला सायन्स पार्ट 2 हा विषय शिकवते आणि माझं क्वालिफिकेशन आहे BSc BEd. थँक्यू. नमस्कार, मी सौ पाटील टेपी. माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे MA BEd. माझा विषय आहे शिकवण्याचा इंग्रजी. 5वी साठी मी अध्यापन करते. 7वी क तसंच 7वी क 8वी 9वी क आणि 10वी या सर्व विषयांना या सर्व वर्गांना मी इंग्रजी विषयाचं अध्यापन करते. नमस्कार, मी सौ आर्यब जमादार. माझं क्वालिफिकेशन आहे BA BEd. मी इयत्ता 5वी ला परिसर अभ्यास व 6वी ला भूगोल आणि 7वी ला इतिहास विषय शिकवते. धन्यवाद. नमस्कार, मी कुमारी बर्गर MP. इयत्ता 6वी क ची मी वर्ग शिक्षिका आहे. 5वी अ साठी परिसर भाग 2 आणि गणित हा विषय शिकवते. 7वी अ व क तिन्ही वर्गासाठी भूगोल हा विषय शिकवते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ कदम केटी. माझं क्वालिफिकेशन आहे BA BEd आणि मी इयत्ता 7वी ब या वर्गाची वर्ग शिक्षिका आहे. 7वी ब आणि 7वी अ साठी विज्ञान विषय शिकवते. 6वी अ आणि 6वी ब या 2 वर्गांसाठी भूगोल विषय शिकवते आणि 5वी ब आणि 6वी ब या 2 वर्गांसाठी गणित विषय शिकवते. धन्यवाद. नमस्कार, मी नसते सर. मी 5वी ब 6वी ब 7वी ब आणि 8वी ब या वर्गांना प्रामाणिक हा विषय शिकवतो. अभिनंदन. यानंतर आपल्या विद्यालयामध्ये जे गरीब आणि भरपूर विद्यार्थी आहेत, संस्थेनं ठरवलं त्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप या ठिकाणी होत आहे. या गणवेशाचे जे दाते आहेत, आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय उदय परांजपे साहेब यांच्याकडून 2 ड्रेस, लाईफ स्टडी सेंटर संचालक वडील चोपडे सर यांच्याकडून 1 ड्रेस, त्याच पद्धतीनं बायाबाई सत्यापा माने यांच्या स्मरणार्थ नवनी मॅडम यांच्याकडून 1 ड्रेस, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे गीतचिंतक विजय भाऊ कांबळे साहेब यांच्याकडून 1 ड्रेस आणि सौ साळुंखे मॅडम यांच्याकडून 1 ड्रेस याचं वितरण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते होते. सर्व विद्यार्थ्यांना विनंती, समोर या. सगळे विद्यार्थी घ्या.
धन्यवाद सर. त्यानंतर त्या पालकांमधून या ठिकाणी शिक्षक पालक संघाची कार्यकारिणी तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये याची रचना मी सांगतो. अध्यक्ष हे मुख्याध्यापक असतात, उपाध्यक्ष एक पालक असतात, सचिव विद्यालयातील शिक्षक, सहसचिव पालक, त्यानंतर सहसचिव विद्यार्थी आणि सदस्य जे आहेत ते 5वी ते 10वी पर्यंतचे सर्व पालक. तर यामध्ये अध्यक्ष म्हणून आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय नराडे सर यांची निवड झालेली आहे. उपाध्यक्ष श्री पाटील दीपक चौगोंडा, शिक्षक सचिव जे आहेत ते वीरेंद्र शिरपुरे सर, पालक आहेत सो कुलकर्णी अलका राहुल, विद्यार्थी तेजस्वी कोल, त्यानंतर 5वी ते 10वीचे पालक संगीता माने, राजेंद्र माळी, चंदू चव्हाण, दीपाली कांबळे, लक्ष्मण पाटील, साधना अवतारी, स्मिता साळुंके, प्रज्ञाराणी विराज, कविता कदम, राजकृष्ण चोपडे, बलराम गोलदार आणि सुनील गुलाले या सर्व शिक्षक पालक संघातील कार्यकारिणी सदस्यांचं हार्दिक अभिनंदन. आपण वर्षभर जे वेगवेगळ्या विभागाचं कामकाज नियोजित केलेलं असतं ते आपल्याकडून सुसंस्कृत मन घडणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण विद्यालयामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन अगदी पहिल्या दिवसापासून करतो. शाळेची सुरुवातच प्रवेशोत्सवानं होते. शाळेत अतिशय मोठा कार्यक्रम, साधारणपणे 3.5 ते 4 तासाचा कार्यक्रम आपल्या विद्यालयाचा नेहमी असतो. 5वी ते 10वी अखेर सर्व विद्यार्थी, 12वी अखेरचे सर्व विद्यार्थी सहभागी होतात. माध्यमिक विभागाचा कार्यक्रम वेगळा, प्राथमिक विभागाचा कार्यक्रम वेगळा आणि साधारणपणे 4 दिवस हा सोहळा चालतो. पालकांचाही सहभाग यामध्ये असतो. फूड फेस्टिवलचं आयोजन केलं जातं, वेशभूषाच्या स्पर्धा घेतल्या जातात. तर या सगळ्या स्पर्धांमध्ये मुलांचा लक्षणीय सहभाग असतो. रामकृष्ण हरीचा गजेरोईपर्यंतचा सगळा वृत्तांत मुलांना मी दरवर्षी सांगत असतो. तो क्रम सुरू आहे आणि तुम्ही या पद्धतीनं तुमच्याकडे असणारे काही कलागुण, अगदी तुमच्यात काही कलाकार असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा. विशेषतः तुमच्याकडे असे पालक काय असतात की त्यांच्याकडं महिलांच्याकडे हस्तकलेचे काही गुण असतात चांगले, काही हस्तकलेच्या वस्तू तयार करायचा त्यांना इंटरेस्ट असतो. पालकांना काही गायन वादनामध्ये कला असतात. तर अशा पालकांनी कृपया आमच्याशी संपर्क करावा की जेणेकरून तुमच्या ज्ञानाचा फायदा आम्हाला आमच्या मुलांसाठी करून देता येईल. आम्ही काय तुम्हाला इथं दिवसभर बोलवतो, पण काही कार्यशाळा असेल, काय तुमच्याकडे कला असेल ती मुलांच्या समोर सादर करायला आम्ही आपल्याला जरूर संधी देऊ. पुन्हा एकदा मी सांस्कृतिक विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय सावंत सर यांना मी विनंती करतो की परीक्षा विभागाचा इथं अहवाल सादर करावा. मान्यवर आणि उपस्थित पालक यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि वर्षभरामध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा असतात, शालांतर्गत परीक्षा आणि शालाबाह्य परीक्षा, यांचं मी तुम्हाला माहिती देतो. याची सुरुवातीला येत्या 10 ते 12 तारखेला, 10 जुलै ते 12 जुलै शासनामार्फत घेतली जाणारी संकलित मूल्यमापन चाचणी 1, इयत्ता 5वी ते 9वी साठी आपण 10, 11 आणि 12 अशी शासनाने तारीख दिलेली आहे. त्या गणित, त्या तिन्ही विषयाची संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजे पायाभूत चाचणी. 5वीची चाचणी घेत असताना ती 4थीच्या अभ्यासक्रमावरती असते, 6वीची घेत असताना ती 5वीच्या अभ्यासक्रमावर असते. थोडक्यात सेतू अभ्यासक्रम जो असतो त्यावरती आधारित ही पहिली चाचणी होते 10 ते 12 जुलै. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत आपण वर्षभरच्या परीक्षा घेतो, त्याच्यामार्फत आपल्याला पेपर पुरवले जातात. त्याची पहिली घटक चाचणी क्रमांक 1 20/8/2024 ते 22/8/2024 पहिली घटक चाचणी असेल. सामायिक परीक्षा 17/10/2024 पासून असेल. आणि या ऑल इंडियामध्ये, या स्पर्धेमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी भाग घेतो. मागच्या वर्षी जो भाग घेतला होता ऑल इंडियामधून आपण जे उपकरण बनवलं होतं, IoT व्हर्च्युअल डॉक्टर रोबोट हे उपकरण बनवलं होतं. असं हे IoT जे बनवलं की त्यानुसार डॉक्टर नसताना सुद्धा तो रोबो काय केला जातो, त्या पेशंट जवळ जाऊन त्या पेशंटचे म्हणजे जे असणारे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा ते डॉक्टर आपल्यापर्यंत ग्राह्य करत होते. त्याचबरोबर त्याच्या आधारे एक स्प्रिंकलर बनवला होता की शेतामध्ये आपण जेव्हा औषध फवारणी करत असतो आणि ते फवारणीचं मशीन जे असतं ते अतिशय जड असतं आणि त्यामुळे पाठीवर वाहून नेत असताना
पाठीला वगैरे त्रास होण्याची शक्यता असते. मग त्यासाठी आपोआप तो रोबोट त्या शेतामध्ये जाऊन जिथं जिथं ते आपल्याला औषध फवारणी करायची आहे तिथं तो औषध फवारणी स्प्रिंकलर करत होता. अशा या उपकरणाची पहिल्यांदा सुरुवातीला आपल्या ऑल इंडियामधून 400 उपकरणात निवड झाली होती. आपली 400 मध्ये निवड झाली होती. परत त्यांची लिस्ट होती. त्या लिस्टमधून परत 100 मध्ये आपलं उपकरण निवडलं गेलेलं आहे. ऑल इंडियामध्ये पूर्ण 100 उपकरणामध्ये आपल्या या विद्यालयाची निवड झालेली आहे. आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी सुद्धा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन जे होतं, विज्ञान प्रदर्शनामध्ये सुद्धा आपले विद्यार्थी भाग घेतात आणि हे औषध फवारणी जे स्प्रिंकलर मशीन होतं याची सुद्धा आपल्याला जिल्हा स्तरावरती निवड झालेली आहे. असे अनेक उपक्रम या अटल टिंकरिंग लॅब मार्फत आपल्या इकडं चालू असतात आणि जास्तीत जास्त मुलांनी याच्यामध्ये भाग घ्यावा हाच आमचा याच्यामध्ये उद्देश असतो. आपण वेगवेगळ्या पद्धतीने राबवत असतो. त्यामध्ये मग परिसर अभ्यास असेल, क्षेत्रभेट असेल. आता पावसाळा सुरू झालेला आहे. आज जग पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष ठेवून आहे जग. आणि मग त्याचा खालीचा वाटा म्हणून आपल्या विद्यालयामध्ये स्वतः आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक 20 ते 25 किलोमीटरची दररोज सायकल चालवतात. मीही त्यामध्ये असतो. विद्यार्थी बरोबर असतात. आणि आपलं अभियान जे आहे ते सुमारे 15 वर्ष होत आली. त्या अभियानाला सायकल चालवा आरोग्य सांभाळा. पहिलं आपलं आरोग्य. सायकल चालवा आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. चला पर्यावरण संवर्धनाचा एक हिस्सा बनूया. दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा वापर करूया. माझी वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करूया. राष्ट्रीय हरित सेनेच्या मार्फत हे अभियान आपण राबवतोय. जसे आता पोद्दार सरांनी सांगितले की पंढरीची वारी देहूआळंदीहून इकडं पंढरीच्या भेटीला, विठ्ठलाच्या भेटीला यायला लागलेली आहे. गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र सायकलिस्ट असोसिएशन महाराष्ट्रभरातून सायकलिस्ट पंढरपूरमध्ये येत आहे. त्या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्यासह 2 विद्यार्थी साहेब पलूस ते पंढरपूर 150 किलोमीटरची सायकल वारी उद्या पहाटे 5 वाजता शिवतीर्थावरून आम्ही सुरू करतोय. संस्थेचं मार्गदर्शन, वेळोवेळी केलेली सूचना यामुळं हे शक्य होत आहे. धन्यवाद सर. यानंतर आपण शिक्षक पालक चर्चा सुरू करूया. आपल्याला ज्या काही शंका असतील, जे आपल्याला मांडायचं असेल ते आपण त्या ठिकाणी उभं राहावं. माईक तुमच्या समोर येईल. शिरतोडे सर. खरोखरच या विद्यालयाची निर्मिती झाल्यापासून या विद्यालयाची भरारी ही उंच आत्मसात चाललेली आहे. कारण आपल्या भारत देशामध्ये, जगामध्ये नवनवीन शिक्षणाची दारं आता उघडलेली आहे आणि त्या नवनवीन शिक्षणाच्या दारामधून आपणालाही तिकडे झेपवायचं आहे. आणि या दृष्टिकोनातून या संस्थेमध्ये नवीन उपक्रम राबवले जातात. मी त्या संस्था चालकांना आणि शिक्षक, शिक्षिका, त्याचबरोबर शिक्षक कर्मचारी यांना धन्यवाद देतो. या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. प्रत्येक वर्षी या विद्यालयाची विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ होताना आहे आणि ही आपल्या विद्यालयाला अभिमानाची बाब आहे. कारण म्हणजे संस्था चालवत असताना अनेक अडचणी येतात. त्या अडचणीवर मात करून आपले संस्थेचे सर्व पदाधिकारी हे प्रयत्न करतात आणि त्या अडचणीतून दूर करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी विडा उचललेला आहे. या विद्यालयाची प्रगती वारंवार सतत आकाशाला झेप गेलेले प्रतिसाद आहे. एक समाधानाची गोष्ट आहे. आपल्या मागच्या वर्षीचा थोडक्यात आढावा जर घेतला तर मागच्या वर्षी आपली शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा त्याच्यामध्ये आपल्या शाळेला निवड होऊन आपल्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे शासनाकडून. हे अशा निवडी होतात ते अचानक होत नाहीत. आपण सतत नेहमी प्रयत्न करत राहतो आणि त्याच्यामुळं आपली शाळा असं कोणत्याही स्पर्धेच्या ठिकाणी वगैरे पुढच्या बाजूला असते. अटल लॅबच्या नीती आयोगानं देशातली 100 शाळा निवडल्या आणि त्या यादीत आपला नंबर आला. ही एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे आपल्या मुलांनी केलेल्या प्रोजेक्ट निवडला हे आपल्या मुलांचं खरंच कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे. त्यांचं कौतुक आपण योग्य वेळेला चांगल्या पद्धतीनं करूया. याशिवाय आपला 10वीचा निकाल जो मागच्या वर्षी लागला
तो आमच्या उद्दिष्टाच्या जवळ आलाय. आमचं उद्दिष्ट आहे की आपली सर्व मुलं फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्येच पास व्हायला पाहिजे. आपला संपलेल्या शैक्षणिक वर्षाचा 10वीचा निकालामध्ये 80% मुलं फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये आली आणि उरलेली सगळी सेकंड क्लास मध्ये होती. म्हणजे बहुतेक सगळी मुलं अगदी टप्प्यात आहेत आणि 90% मुलं मला वाटतं की तरी 17-18 मुलं 90% वरती आहेत. आणि केंद्रात पहिला नंबर आपल्या पहिले 2 नंबर आपल्या शाळेचे आहेत. आपली शाळा फक्त 100% निकाल वगैरे असं न दाखवता प्रत्येक मुलगा फर्स्ट क्लास चांगल्या मार्कांनी आणि सर्वांगीण प्रगतीसह इथून बाहेर पडला पाहिजे याचे आपले सतत प्रयत्न चालू असतात. याशिवाय आपला एक विशेष गोष्ट म्हणजे आता आपला मोठ्या मेळाव्यानंतर वर्गवार मेळावे होतात. प्रत्येक मेळाव्याला एकदा परीक्षा झाली की कुठली मुलं कुठल्या तरी विषयात मार्क कमी पडले, अजून प्रगतीला वाव आहे की निवडली जातात. त्यांच्या पालकांना बोलवलं जातंय, वैयक्तिक त्यांच्या मिटिंगात घेऊन त्याला मार्गदर्शन केलं जातंय आणि प्रत्येक मुलगा कुठल्याही विषयात मागे राहू नये याच्यासाठी आपण वर्षभर प्रयत्न करत राहतोय. प्रत्येक महिन्याला मिटिंगा होतात. पालक प्रतिनिधींना माहिती आहे की आपल्या मिटिंगा होतात. मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा होत असते आणि त्या वेळेला सर्व पालक वर्गवारी पालक प्रतिनिधी निवडले जातात. यानंतर आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय परांजपे साहेब यांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं. संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या पहिल्या पालक मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल संस्थेच्या वतीनं संकुलामध्ये आपण हार्दिक स्वागत करतो. अशीच उपस्थिती सर्व कार्यक्रमांना संस्थेच्या सर्व उपक्रमांना आपण द्यावी असं मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे ध्येय बाळगून संस्था गेली 32 वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य वेळोवेळी मिळत आहे. शिक्षक कार्यतत्पर आहेत. सर्वजण एकोप्यानं एक दिलानं काम करतायत. त्यामुळे आपल्याला प्रगती दिसून येत आहे. जे काही बनवायचंय ते आपण सर्वोत्तमच बनलं पाहिजे हे ध्येय आपलं आहे आणि अद्ययावत ज्ञान देण्याचं काम शिक्षकांच्या मार्फत संस्थेमार्फत या ठिकाणी केलं जातं. संस्थेचे सर्व पदाधिकारी बारकाईनं प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. कुठलीही गोष्ट त्रुटी राहता कामा नये याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. त्यासाठी आपल्या सूचना या महत्वाच्या आहेत. वेळच्या वेळी आपल्या विद्यालयाशी संपर्क असला पाहिजे. आपल्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही. ज्या ज्यावेळी त्रुटी राहतील त्या त्यावेळी त्याचं 100% निराकरण केलं जाईल. सर्व या चालू वर्षाच्या कामकाजाचा आढावा प्रत्येक विभागाच्या शिक्षकांनी प्रत्येक सांस्कृतिक असेल क्रीडा असेल अशा सर्व विभागातून आपल्या समोर ठेवलेला आहे. आपली मुलं सर्व गोष्टीत चमकली पाहिजेत की कुठल्या गोष्टीत निपुण आहेत याचा आपण आपल्या वर्ग शिक्षकांशी त्या त्या विभागाशी निश्चित संपर्क करा. त्यांना निश्चित प्रमाणात पुढे आणण्याचं काम हे विद्यालयातर्फे केलं जाईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आपला संपर्क आणि सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण तो द्याल आणि आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विद्यालयाला आणि संस्थेला मदत कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय करांडे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 5वी ते 10वी अखेर सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा या ठिकाणी बनवतो. या मेळाव्यासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उदय परांजपे साहेब, सचिव श्री शाहसाहेब, उपाध्यक्ष विश्वासभाऊ रावळ, संचालिका सौ पार्वती वैद्य, आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे श्री कुंभार गुरुजी, आपण सर्व सुज्ञ पालक बंधुआनी बघितले. सुरुवातीला मी पालकांच्या शंकांचं थोडंसं स्पष्टीकरण देतो, कारण पालकांच्या शंका जर मनात राहिल्या तर निश्चितपणे संभ्रमावस्था होते. अशा प्रकारचे शंका आपल्या मनामध्ये राहू नये. शंका अशी आहे पालकांची की इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपण सुरू करावा 5वी पासून. शंका अतिशय रास्त आहे, अगदी योग्य आहे. ती मुलगा 5वीत आल्यानंतर त्याला थोडंसं या परकीय भाषेचं ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण याच भाषेची संपूर्ण जगामध्ये त्यांचा संपर्क येत असतो. आणि म्हणून जशी आपण मातृभाषा मराठीमध्ये बोलतो
आणि त्याच पद्धतीने इंग्रजी सुद्धा लिखितपणे विद्यार्थ्यांना बोलता आलं पाहिजे। यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, प्रयत्न करूया। मी निश्चितपणे तुम्हाला ग्वाही देतो की इयत्ता 5वी स्पीकिंग इंग्लिशसाठी मी आमच्या शिक्षणाची एक टीम तयार करतो आणि विद्यार्थ्यांना या 5वी पासूनच स्पीकिंग त्यांना कसं इंग्रजीमध्ये बोलता येईल यासाठी आम्ही लक्ष देत आहोत, कारण ते खूप गरजेचं आहे। त्या ठिकाणी सेमी इंग्रजी काही विषय आहेत ते विद्यार्थ्यांना पुढे ते सुलभ होतात आणि विद्यार्थ्यांना असलिखितपणे बोलता आलंच पाहिजे। त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो। माता पालक संघ, सखी सावित्री, शाळा समिती ह्याच्या विविध समित्या शासनाच्या स्तरावर नेमण्यात आलेल्या आहेत आणि त्या शाळेमध्ये प्रत्यक्ष पालकांचा सहभाग घेणे सगळं कामकाज सुरू असतं। संस्थेचं मार्गदर्शन असतं आणि या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार शाळेमध्ये विविध शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक उपक्रम राबवले जातात। या उपक्रमांमुळे आज विद्यार्थ्यांना यश मिळत असतं। आपण बघितलं असेल मगाशी त्या ठिकाणी आपण परीक्षेचं वर्षभराचं नियोजन करून ठेवलेलं आहे। अगदी आज जी तारीख निश्चित केलेली आहे ती तारीख स्नेह संमेलन सुद्धा 30 तारीख असते, त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही। जून महिन्यामध्ये हे सगळं नियोजन केलेलं आहे। क्रीडा क्षेत्राचं आहे, संस्कृती आहे, बौद्धिक आहे आणि वेगवेगळ्या बाह्य परीक्षा आहेत त्यांना सुद्धा आपण विद्यार्थी बसवतोय। आता तुम्ही इथं 5वी 8वीचे पालक असाल तर 5वीला नवोदयची एक परीक्षा आहे आणि स्कॉलरशिपची एक परीक्षा आहे। या परीक्षेसाठी 100% विद्यार्थी मी बसवणार आहे। गेल्या वर्षी आमचा सत्कार त्यांनी केला की एकमेव शाळा पलूस तालुक्यातली की 100% विद्यार्थी या नवोदयच्या परीक्षेसाठी बसवले। पास होतील, नापास होतील, यश अपयश हा भाग वेगळा आहे, परंतु विद्यार्थ्यांना एक चांगल्या स्पर्धा परीक्षेचा अनुभव विद्यार्थ्यांना देता येतो आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी बसवले ते। स्कॉलरशिपला सुद्धा 110 विद्यार्थी बसवले ते, त्यापैकी गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी आहेत, पात्र विद्यार्थी ठरलेले आहेत। जिल्ह्याची गुणवत्ता यादी आहे त्यामध्ये 2 विद्यार्थी आहेत, 8वीचे 2 विद्यार्थी आहेत। 8 वेळा आपण बहुसंख्येने यावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। अभ्यासचे मॅडम आहे ते 2 मिनिटं तुम्हाला मार्गदर्शन करतील। या मॅडम। माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर प्रिय विद्यार्थ्यांचे जागृत पालक, एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात म्हणजे नक्कीच जागरूक आहात। मी स्मार्टर्स क्लासेस आपल्या कॉलेजमध्ये स्टार्ट केलेले आहेत। आता 6 महिने झाले मी स्मार्टर्स क्लासेसमध्ये ट्रेनिंग देते आहे। अबॅकस, स्मार्टर्स अबॅकस म्हणजे अजून हे बऱ्याच जणांना माहित नाही, कारण मी जेव्हा हे किट घेऊन आले तेव्हा माझ्या शेजारी बसलेल्या दीदीनेच मला विचारले की मॅडम काय आहे अबॅकस म्हणजे काय, म्हणजे अबॅकसची थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहे। आता अबॅकस हा 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी एज्युकेशनिक दृष्ट्या महत्वाचा असलेला नवीन कोर्स आहे। यामुळे काय होतं की मुलांची गणित सोडवण्याची जी स्पीड आहे किंवा अॅक्युरेसी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते। आता थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे, हे जे किट दिसतंय मी मोठेही आणले पण हे स्टुडंट किट आहे, त्याच्यावरती आम्ही विद्यार्थ्यांना 3 महिने हे किट वापरून गणित कशी सोडवायची आणि त्यानंतर हे किट न वापरता गणित कशी सोडवायची ह्याचं ट्रेनिंग देतो। ह्या किटवरती 1 ते 10 कोटीपर्यंतची गणित ही आपण सहजरित्या, मग ती गुणाकार असू दे, भागाकार, बेरीज, वजाबाकी, दशांश, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ ही कोणत्याही प्रकारचे गणित असू दे आपण ह्या किटवरती सोडवू शकतो।